नगर परिषद झाकी है, जिल्हा परिषद अभी बाकी है असं म्हटलंय पंकजा मुंडेंनी। जिथे आमचा एखादा नगरसेवक निवडून यायचा तिथे आमचे 15 नगरसेवक निवडून आले असं देखील त्यांनी म्हटलंय। तर हे भारतीय जनता पार्टीची शक्ती पहिल्यांदा आपल्याला असं बघायला मिळेल। सत्तेला जुगारून आम्हाला लोकांनी साथ दिली। जिथे आम्ही शून्य होतो, एक होतो, कसं तरी एखादी सीट मॅनेजमेंट व्हायची, तिथे आज आमची स्वतःच्या जीवावर 15 निवडून आली। आमची शक्ती आहे आणि ही झाकी आहे, जिल्हा परिषद अभी बाकी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमधल्या भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार आहेत। आज दुपारी 1 वाजता रामगिरीवर मुख्यमंत्र्यांकडून सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री सत्कार करणार आहेत। नागपूर जिल्ह्यामधील भाजपचे 27 पैकी 22 नगराध्यक्ष निवडून आले। घायल हूं इसलिए घातक हूं, धुरंधर चित्रपटाचा डायलॉग म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपवर निशाणा साधलाय। अकलूज पालिका निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला होता। या निकालामध्ये मोहिते पाटील यांचं वर्चस्व दिसून आलंय। धुरंधर पिक्चर बघितला असेल, घायल हूं इसलिए घातक हूं। धन्यवाद। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी निकालावर काँग्रेसचा आक्षेप आहे। मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप आहे। फेर मतमोजणी नाकारल्यानं काँग्रेस कोर्टामध्ये जाणार आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार आहे। अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा विजयी झाल्या। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी नगर परिषद निकालाच्या विरोधात काँग्रेस कोर्टामध्ये जाणार आहे। यशोमती ठाकूर यांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप आहे। फेर मतमोजणी नाकारल्यानं काँग्रेस ही कोर्टामध्ये जाणार आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान दिले जाणार आहे। अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा या विजयी झालेल्या आहेत। मात्र या निवडणुकीवरच काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। या निकालाच्या विरोधात काँग्रेस कोर्टात जाणार आहे। मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप आहे। इथल्या इलेक्शन ऑफिसरनी घाई गडबडीनं व्यवस्थित निगराणी न घेता इलेक्शनचा निकाल दिला। हे लोकशाहीचा गळा घोटणं आहे। बेजबाबदार अधिकारी, इथं तो अधिकारी कोणत्या पक्षाचा आहे की कशाचा आहे? इथं पंजाची सीट निघालेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी जातो। प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। नवाब मलिकांसोबत घेण्यास भाजपचा विरोध आहे आणि यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर नवाब मलिकांकडे मुंबई निवडणुकीची जबाबदारी देण्याबाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। प्रत्येकाचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं, त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं आम्हाला काही कारण नाही।